ओबीसी नेत्यांनी जी बैठक झाली मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी प्रश्नामध्ये कोंडण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भूमिका, त्यानंतर मराठा समाज कुठेतरी मुख्यमंत्री मध्ये सापडलेले आहेत। यामध्ये काही तोडगा निघेल की नाही निघेल माहित नाहीये, मात्र संभ्रम वाढत चाललाय। मुख्यमंत्री कोणी सापडलेले नाहीत हे मी जबाबदारीने स्टेटमेंट सांगतो। आत्ताशिक मुख्यमंत्री योग्य लाईनवर, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताशिक योग्य ट्रॅक पकडला, त्यांच्या आत्ताशिक डोक्यात आला। प्रत्येक वेळेस छगन भुजबळ आणि तो काही ओबीसीचे नेते तयार करतो भाजपमधलेच, आणि भाजपाच्याच अंगावर घालतो आणि ब्लॅकमेल करतो। हे फडणवीस साहेबांच्या सुद्धा आता पक्क लक्षात आलं, सत्तेत राहायचं फडणवीस साहेबांचे। आता छगन भुजबळला मंत्रिपद कुणी दिले? फडणवीस साहेब। भाजपाचे नेते कोण आहेत बोलणारे? मराठीला आरक्षण देऊ नये छगन भुजबळने जमा केली, अंगावर कोणाचे घातले? देवेंद्र फडणवीस साहेबांचे। ते का बोलायला दूध पितो का देवेंद्र फडणवीस? त्याला अक्कल नाही, कळत नाही हे काय चाललंय। त्यांनी बरोबर ह्या ओळखला, आपल्यात राहतो, आपल्यात खातो, मंत्रिपद आपल्याकडून घेतो, परत आपल्याच पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र करतो आणि आपल्या अंगावर घालतो। ते अजिबात कोणीत आलेले नाही, ते मजा बघत काय काय बोलतोय कोण, भाजपाचा मंत्री काय बोलतोय ओबीसीचा, अजितदादा पवारांच्या गटाचा ओबीसीचा नेता काय बोलतो, कोण आणखी कोण कोण ओबीसीचे नेते ते काय बोलते, याला आपल्यापासून काय फायदा झालेला आहे तुम्ही म्हणता, याला कोणी सांगितलंय? मी मग सांगायचं बंद करतो। भुजबळ ज्या पद्धतीने हे सगळं करताय असं तुम्ही सांगताय, तर याला मुख्यमंत्री बळी पडतील या दबावाला? नाही, आता ते तिकडे येते, तिच्या बराबरी सुरू झाली, तिची बराबरी सुरू झाली। कारण मी सांगताना सांगितलं ना, मी थांबलोच याच्यासाठी की आता सगळं सांगायचं नसतं, काही हे करायचं नसतं, म्हणून मी बोलता बोलता लगेच गप झालो, मी गाडी पेटली का सगळं सांगत असेल। त्याच्यामुळं ना फडणवीस साहेबांनी बरोबर हेरलंय आता, आणि योग्य ट्रॅक पकडला की मराठ्यांना सुद्धा सोडून चालणार नाही। याचं ऐकून किंवा आपल्याच पक्षातले लोक ओबीसीच्या आपल्याच विरोधात घालायला लागला, याचा अर्थ मराठी सुद्धा आपल्या गरजेचे आहेत। आपल्याला हे एकटा गरजेचं नाही, हे बरोबर आपल्याला सगळे ओबीसीचे नेते एकत्र करून ब्लॅकमेल करतो, आणि ती बघतेत मग शब्द प्रयोग कोणाचा कसा आहे, कोण काय बोलतोय, काय बोलतोय, आपल्याकडूनच खातोय का, आणि मान आली त्याने बघा फडणवीस साहेबांची कशी। तुम्ही मी सुद्धा बारीक निरीक्षण करतो, आता मी बी मराठ्याचा आहे, क्षेत्रीय मराठ्याचा आहे, मी बी लय मुरलो याच्यात। आता त्यांच्या मानूनच कळत कोणाकोणाचा खोटा उपटणार आहे। खरंच ना, हसू नका, खरं सांगतो मी तुम्हाला, कारण तो माणूसच आहे, त्यांनी मोठं बी केलं ओबीसीच्या नेत्याला, पण तेच ओबीसीचे नेते जर त्यांना संपवणार असले तर ते सुद्धा हे ओबीसी नेते राखच करून टाकणार। कारण ती परिस्थिती आता यांनी तयारी केली आहे ओबीसीच्या नेत्यांनी, त्यांना ती पाऊल उचलायची। त्यांनी ओबीसीच्या नेत्याला खूप जीव लावला फडणवीस साहेबांनी, पण ते आता त्यांच्याच डोक्यावर मुतायला लागले, त्यांचं ते लक्षात यायला लागलं, अरे हे तर उलट व्हायला लागलं आता। अच्छा असं आहे का, ठीक आहे, हो सगळं नीट करू असं म्हणते ते, हो ठीक, सगळं व्यवस्थित नीट करू असं म्हणते, हो ठीक ठीक असं करते। त्याचा अर्थ यांना बाकीत कळा ना काय व्हायला लागले, यांनी 5-6 धरले, परळीवले दोन्ही हाताखाली धरले, इकडे हाताखाली धरले, पक्ष यांचे 17 आणि ओबीसी म्हणून एकत्रित तर फडणवीसवर तुटून पडले। फडणवीस साहेब बरोबर यांचा बघा कसा काटाने काटा काढते, हे दिसणार आहे। फडणवीस साहेबांचा पण योग्य ट्रॅक आहे, आमच्यासाठी म्हणत नाही मी, कारण त्यांना मराठा सोडून राज्यातला चालणार, आणि ओबीसीच्या नावाखाली ते त्यांना ब्लॅकमेल करते, त्यांनी ओळखले। कारण फडणवीस साहेबांची एक गोष्ट लक्षात आलेली, मराठ्यांचा सरकारी दस्तऐवज, म्हणजे क्लिअर सांगतो मी तुम्हाला प्रेक्षण माध्यमातून सुद्धा, फडणवीस साहेबांच्या एक गोष्ट लक्षात आलेली, विखे साहेबांच्या पण आणि आमच्या शिंदे साहेबांच्या, हे मराठवाड्याचं हैदराबादचं गॅजेट आहे, आणि तो हे सरकारी दस्तऐवज महसुली पुरावा आहे। मराठ्यांना मराठवाड्यातलं आरक्षण द्यावंच लागणार। सातारा संस्थांचं गॅजेटियर, कोल्हापूरचं गॅजेटियर, पुण्याचं गॅजेटियर, औंध संस्थांचं गॅजेटियर हे सरकारी दस्तऐवज आहे, सरकारी महसुली पुरावा आहे, हे द्यावाच लागणार। नाही दिलं तर मराठी विरोधात जरी सगळे गेले
तर नुसते ओबीसीचे नेते जवळ घेऊन करायचं काय? त्यामुळं मराठ्यांना कुणबीतून आरक्षण 100% मिळणार. प्रमाणपत्र सुद्धा सगळे खरे आहेत. शिंदे समितीने शिवाजलेले, त्याच्यामुळं मराठ्यांचं मन दुखाल असं एकही सरकारकडून पाऊल उचललं जाणार नाही. एकही प्रमाणपत्राला बाधा होणार नाही, ते थांबणार नाही. कोणतंही प्रमाणपत्र चुकीचं नाही आणि गॅजेटियरचे सुद्धा प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होईल. मी संयमाने घेतोय आणि मराठ्यांनी सुद्धा घ्यायचं. आपण जाऊ सगळ्या आरक्षणात, फक्त कट्टर बना आणि आता दयामाया सोडायची. मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात गेलेला नेता पाडायचा म्हणजे पाडायचा. पाटील, तुम्ही अंतरवाली साठी उपोषणाला बसलेले होते, तर दुसरीकडे वडीगोद्राच्या फाट्यावर लक्ष्मण हाके सुद्धा उपोषणाला बसले होते. मात्र या बैठकीला त्यांना बोलवलं नाही, त्यांना डावलण्यात आलं. कुठेतरी प्रतिमा खराब झाली किंवा ते ओबीसी नेते मानतच नाहीत म्हणून बोलवलं नाही. काय वाटतं तुम्हाला? नेते संपत चालले ओबीसीचे? नाही, मी त्याला बोलतच नाही, महत्व देत नाही, बोलत नाही. आणि मी कसल्यावर उत्तर द्यायला बांधील पण नाही. मी कसल्याला गेली तर नाही, मोजत नाही. माझं फक्त एकच म्हणणं आहे, मराठ्याचं धनगराचं काहीच नाही. प्रेमाचे संबंध आहेत, एकमेकात चांगल्या भावनेचे, एकमेकाविषयी वागणूक आहे, एकमेकाविषयी प्रेम आहे, दयामाय आहे. विनाकारण छगन भुजबळचं ऐकून भांडणी करत घ्यायचं आणि मराठ्यांच्या विरोधात जायचं, एवढंच आम्हाला फक्त पटत नाही. तुम्ही तुमच्या जातीसाठी, गोरगरीब धनगरांसाठी लढले. आतापर्यंत धनगराच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालं. जसं की बंजारा समाज सावध झाला. बंजारा समाज ज्यांना आपलं म्हणला त्यांनीच बंजारा समाजाचं वाटोळं केलं आणि बंजारा समाज डायरेक्ट आलिप्त झाला. या युगात कुणी कुणाचं नाही हे बंजारा समाजाचं लक्षात आलं. आपली लढाई आपल्यालाच लढावं लागेल आणि आपली लेकरं आपल्यालाच मोठे करावं लागतील. ज्याला आपण दिलं त्यांनीच आपलं वाटोळं केलं. तसं धनगर समाजाने सुद्धा हुशार होणं गरजेचं आहे. हे असे राजकारणी आहेत, हे यांच्या राजकीय अस्तित्वासाठी, मंत्रिपदासाठी आणि स्वतःला मिळवण्यासाठी समोरची जात संपून टाकायला बसले. त्याच्यामुळं ओबीसीतल्या, मायक्रो ओबीसीतल्या 18 पगड जातीतल्या लोकांनी हुशार होणं गरजेचं आहे. कारण गावखेड्यात आणि या महाराष्ट्रात मराठ्यांनी सगळ्या जाती धर्मात सांभाळलंय आणि सगळ्या जाती धर्मांनी मराठ्यांना सुद्धा सांभाळलंय. दोघांनी एकमेकावरती सारखं प्रेम केलेलं आहे. एखादी जात नासकी निघाली, लाभार्थी टोळी, आणि त्यांनी आपला सगळ्यांचा वापर केला तर असल्याला बाजूला करा आणि बाकीच्या जाती सगळे विचारानं राहा आणि पुढे जा. यांच्या वाचून कोणाचं काही गुंतलं नाही हे सुद्धा ध्यानात ठेवा. हे लाभार्थ्या टोळीपासून लोकांना बाकी सगळ्या जाती धर्माला लांब जावंच लागणार आहे, कारण हे दुसऱ्याला सुधरवून देत नाही. भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणतात की 58 लाख नोंदी नसून फक्त 48,000 नोंदी आहेत आणि जे काही मराठा आंदोलक आहेत ते दिशाभूल करतात. उघडा रे, कपाट उघडा. मराठा आंदोलक त्याच्यात दिशाभूल फाईल मराठा आंदोलक दिशाभूल करतात आणि दुसरीकडे हे जे काही खडाखोड करून काढलेले सर्टिफिकेट आहे त्याला आमचा आक्षेप आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. बाकीचं बोलू नका, बाकी सांगतो बोलू. 58 लाख नोंदी आणि उद्या त्याला 2 लाख हे येणार आहेत, 2.5 लाख कागद येणार आहेत नोंदी. शेंगा नाही आणायच्या कोणकडे आणि बाकीच्या त्याच्यात तोंड नाही घालायचं. चांगला नेता आहे, चांगलं काम आहे, करायचं. मराठ्याची नाराजी तुझ्याविषयी नाहीये, तू घ्यायची बस, एवढंच म्हणणं आहे माझं. दादा, राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस झाला, मोठं नुकसान झालं, अनेक मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस झाला, पण सरकार कुठेही आतापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही, मदत मिळत नाही. मागणी होते 50,000 भेट तरी तर जास्त केली होती, ती पण भेटायची शक्यता नाही. सरकार दुर्लक्ष करते शेतकऱ्याकडे. जबरदस्त आंदोलन उभा राहणार. शेतकऱ्यावर जितका अन्याय सरकार करत तितक्या पटीत बदला सरकार सोबत होणार. आपण एकदा बोललो, या राज्यातला घराघरातला शेतकरी उभा राहणार, सरकारला सळकेपळ करणार. सरकारच्या बापाला नुकसान भरपाईपासून कर्जमुक्तीपर्यंत आणि हमी भावापर्यंत, पीक विम्यापासून
तर सगळ्या भाजीपाल्यापासूनच्या सगळ्या वस्तूंना भाव वाढ द्यावा लागणार. त्याशिवाय लढा थांबत बी नाही आणि कोणा टप्पर बी नाही. मराठ्यांचा लढा थांबवायचा, शेतकऱ्यांचा लढा थांबवायचा. इतका मोठा लढा उभा राहणार पुन्हा देशात नसत राहिला. आणि इतके हाल 75 वर्षाच्या सरकारमध्ये कोणत्याच सरकारचे झाले नसतील इतके हाल. आमच्याच लेकरा बाळाच्या मुळावर जर मला शेतकऱ्याचा तुम्ही उठला तर आम्ही नेत्याला गिनीत नाहीत, सरकारला मोजीत नाहीत. आमची जात शेतकऱ्याची आणि ती बघा कशी रूम नाही घेऊन बाहेर येते आता. आणि मग सरकारला कळत आता मात्र बेकार.